दुसरी बाब अशी होते की मी जसं म्हणालो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला घालून दिली आहे, म्हणजे निवडणुकीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता. परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीने दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे हे राजकीय दलालांचं केंद्र बनलेलं आहे, दलालांचा अड्डा बनलेला अड्डा. मला वाटतं हे त्यांचं वैयक्तिक मत का बनलं याची मला कल्पना नाही. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मी त्यातल्या एक कार्यक्रम जेव्हा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या वतीनं एक प्रतिक्रिया आली, ती फार बोलकी मला अशी वाटते की मराठी भाषेचे एका अर्थानं बाहेरच्या राज्यात राहणारे मराठी भाषिक हे एका अर्थानं ब्रँड अँबॅसेडर आहेत. मला हे जास्त महत्वाचं वाटतं. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतं, याचा दिल्लीतल्या मराठी भाषिकांमध्ये असणारा आनंद, त्यांचा उत्साह हा जाणवण्यासारखा आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यावर अकारण गालबोट लावण्यापेक्षा कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करण्याची सूचना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देणं हे जास्त गरजेचं आहे. नाही, पण जो पुरस्कार पैशाने मिळालेला आहे, महाजी शिंदेरावांचा तुम्ही इतिहास जाणता, निकषानुसार हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळतो का, त्याच्यात बसतात का? तुम्ही वैयक्तिक एक इतिहासकार म्हणून तुमची प्रतिक्रिया. पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत याची मला कल्पना नाहीये. हा पुरस्कार का दिला, मला जी माहिती आहे त्यानुसार दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांचंही योगदान लाभलेलं आहे. त्यामुळे जर हे योगदान लाभलं असेल आणि त्या दृष्टीनं त्यांचा एक सन्मान करावा असं आयोजकांना वाटलं असेल, त्यात मला गैर काय व्हाय असं वाटत नाही. राऊतांच्या विधानाने काही महाविकास आघाडी तुम्ही पाहिलंय, इतिहास पाहिला, त्यांनी दिल्लीमध्ये मराठी माणसाचा पाया भक्कम केला. एकनाथ शिंदे यांनी किती पाया भक्कम केला? मग हे पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत त्याची जर आपण मला माहिती दिलीत तर ते जास्त योग्य ठरेल. कारण कसं होतं की पुरस्कार नेमका का दिला जातोय, त्या प्रत्येक पुरस्काराचे काही निकष असतात. या पुरस्काराचे निकष काय आहेत याची मला कल्पना आहे. त्यामुळे या पुरस्काराच्या पात्र अपात्रतेबद्दल बोलणं उचित नाही असं मला वाटतं. नाही, ज्या पद्धतीने संजय राऊतांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे प्रतिक्रिया देत होते. पुढची बातमी, नवी दिल्लीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळा झाला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याची माहिती मिळते. कालच्या नवी दिल्ली इथल्या सत्कार सोहळ्याला शरद पवार यांनी जाणं टाळायला हवं होतं. त्यांच्या हस्ते झालेल्या सत्कार सोहळ्यामुळे आणि त्यांची एकनाथ शिंदे यांनी केलेलं कोडकौतुक, म्हणजे एकनाथ शिंदेंचं शरद पवारांनी केलेलं कोडकौतुक हे मातोश्रीला अजिबात आवडलेलं नाहीये. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती मिळते आहे. एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमनं उधळली. एकनाथ शिंदेंच्या कार्याची इतिहास दखल घेईल तर एकनाथ शिंदेंमुळे ठाण्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे असं म्हणत पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं. यावर उपाठाचे नेते संजय राऊतांनी हल्लाबोल केला. ठाण्याच्या विकासाबाबत पवारांना चुकीची माहिती मिळाली आहे असं संजय राऊत म्हणाले. राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला. आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे हत्यारांच्या तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत.
आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे. त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावराम होते, शिंदेसाहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होत्या का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विद्याताई, शरद पवारांच्या हस्ते दिल्लीमध्ये शिंदेंचा सन्मान सोहळा होता. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं आणि शिंदेंचा सन्मान करणं हे उबाठाला आवडलेलं नाही, संजय राऊतांनी आगपाखड केली आहे, काय सांगाल? मी आता तुमच्या चॅनलवरती बारकाईने जे ऐकलं त्यात शरद पवारांनी एक फार अतिशय सूचक विधान केलेलं आहे की शिंद्यांच्या कार्याची इतिहास दखल घेईल, याच्यातनं सगळं सूचित होतंय. आणि मला एक सांगायचंय की हा कार्यक्रम काय फक्त शिंद्यांच्या सत्काराचा नव्हता, तर हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होता. आणि असे कार्यक्रम हे खूप आधी ठरवले जातात, 4-4, 5-5, 6-6 महिने आधी ठरवले जातात. मोठ्या नेत्यांच्या आधी तारखा घेतल्या जातात आणि नंतर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे क्रमप्राप्त असतं. तिथे ऐनवेळी सांगता येत नाही की आम्ही येणार नाही म्हणून, समजलं. आणि शरद पवारांना नुसतं राजकारणी म्हणून न बघता ते स्वतः एक साहित्यिक आहे. त्यांनी अनेक खेळांना किती चांगल्या प्रकारे पाठिंबा दिली. क्रिकेट, आपण उदाहरण क्रिकेटच घेतलं तर क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल हा कोणी आणला असेल तर शरद पवार साहेबांनी आणलेला आहे. म्हणजे फक्त राजकारण राजकारण असं करणारे शरद पवार हे नाही, ते साहित्यिक सुद्धा आहेत. साहित्याची त्यांना जाण आहे आणि म्हणून ते या कार्यक्रमाला गेले. परंतु तुम्ही जर इतिहास आठवला तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे कायम विरोधात होते, परंतु एका व्यासपीठावर आल्यानंतर ते ज्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भाषणं करायचे किंवा एकमेकाची किल्ली उडवायचे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. संजय राऊतांनी हे वक्तव्य करणं, त्यांनी असं म्हटलंय की हे संमेलन पण नव्हतं, ही राजकीय दलाली होती, हे कितपत योग्य वाटतं विद्याताई? आता संजय राऊतांचा राग तो स्वाभाविक आहे, त्याच्याविषयी मी काय बोलणार नाही. परंतु मला असं वाटतं की पवार साहेबांनी आपल्या एका वाक्यातच सांगितलेलं आहे की शिंदेच्या कार्याची इतिहास दखल घेईल. त्यामुळे पवार साहेबांनी एक सूचक विधान सुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि निश्चितच मला असं वाटतं पवार साहेबांना अशा प्रकारे दोष देणं हे बरोबर नाहीये. पवार साहेब एक साहित्यिक सुद्धा आहेत, त्यांना अनेक क्षेत्रामध्ये बोलवलं जातं, मानलं जातं आणि त्या भूमिकेतून म्हणजे फक्त राजकीय चौकटीतून शरद पवारांकडे बघितलं जाऊ नये. धन्यवाद विद्याताई, आपण सविस्तरपणे बोललात न्यूज 18 लोकमतशी, त्याबद्दल. खासदार नरेशजी म्हस्के आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. नरेशजी, इकडे शिंदेंचं कौतुक केलं शरद पवारांनी, असं वाक्य उच्चारलं की इतिहास दखल घेईल त्यांच्या कामाची, तिकडे उबाठाचा मात्र जळफळाट झालाय. काय म्हणणार, त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबलेल्या आहेत संजय राऊत आणि या सर्व गद्दारीची भाषा कोणी करावी? ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली. ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी शिवसेना भाजप महायुती म्हणून निवडून आले आणि खुर्ची करता सोनिया गांधींच्या दरवाजात जाऊन बसले, उंबरठे झिजवायला लागले. त्यांनी गद्दारांची भाषा करू नये आणि पवार साहेबांनी काय करू नये, काय करावे हे संजय राऊत सांगावे लागले. एक्झॅक्टली. याला एकच शब्द आहे की दीडशहाणीगिरी ही संजय राऊत करतायत. आणि अहो, महाराष्ट्राचे तुकडे केले वगैरे हे कोणाला ते म्हणत होते? भारतीय जनता पार्टीला म्हणत होते. देवेंद्र फडणवीस साहेबांवरती टीका करत होते. आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपच्या दाराबाहेर जाऊन उंबरठे झिजवतायत, सामनामध्ये अग्रलेख लिहितायत. तेव्हा आपण कुठली भूमिका स्वीकारली? मग तेव्हा ते विसरलात का?
आणि अमित शहा कुणाचे नेते आहेत? अमित शहा कुणाचे नेते? तुमचे नेते पाठवतायत, तुमचे पीए पाठवतायत त्यांना भेटण्याकरता. दुतोंडी सापासारखे, डबल डोलकी सारखे ही सर्व मंडळी वागतात. आणि नाही, आणि तुमच्या पक्षाला अमित शहांचा शिंदे पक्ष असं म्हटलेलं आहे राऊतांनी. अमित शहा कसं आहे की माझ्या मते त्यांना पुन्हा एकदा एनडीए मध्ये येण्याचे प्रयत्न करतायत माझ्या माहितीनुसार. आणि माझ्या माहितीनुसार अमित शहा साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे, माझ्या दारात, आमच्या पक्षाच्या दारात तुम्हाला आम्ही घेणार नाही, तुम्हाला नो एंट्री. कदाचित त्याचा राग म्हणून, त्यांना राग म्हणून अमित शहा साहेबांवरती ते टीका करतात. आणि नरेशजी ते असंही म्हणाले की हे काही संमेलन वगैरे नाहीये, साहित्य संमेलन, ही राजकीय दलाली आहे. कसं आहे की दलालाला दलाली दिसणार, मनी वसे ते स्वप्नी दिसे, अशी जी म्हण आहे. यांनी जी दलाली केली सोनिया गांधींच्या दरवाजामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष त्या तिकडे नेऊन ठेवण्याची जी दलाली केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलण्याला राहुल गांधीला यांनी मिठ्या मारल्या, ही जी विचारांची दलाली केली त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी दलालीसारख्याच वाटताय. अजून एक शेवटचा प्रश्न नरेशजी विचारते. शरद पवारांनी पुस्तकात केलेला जो उल्लेख होता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल, त्याची सुद्धा पार्श्वभूमी याला असेल का? कारण आज तर शिंदेंचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलेलं आहे. हे बघा, पवार साहेब जरी त्यांचे विचार वेगवेगळे असले, आयडिओलॉजी जरी वेगवेगळी असली, तरी सुद्धा पवार साहेबांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते खरं मत व्यक्त केलेलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे मत व्यक्त केले ते सुद्धा खरं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की ती आपण एक बोलू नये तो शब्द प्रयोग की जळणं हा जो काही प्रकार आहे, जळणं हा प्रकार झालेला आहे संजय राऊत यांचा. संजय राऊत यांना बहुतेक कार्यक्रमाला बोलवलं नाही दिल्लीत असताना सुद्धा, कदाचित याचं त्यांना असेल. आणि संजय राऊत यांनी शिवसेना ठाण्यात शिवसेनेनेच विकास केला, पण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व काय आहे किंवा लोक कुणाच्या पाठीशी आहेत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधील ठाणे जिल्ह्यांनी दाखवून दिलेले आहे. या जागा राखलेली नाहीये. लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण, अशा पद्धतीचं यांनी आव्हान केलं होतं. त्याला लोकांनी यांना यांच्या उमेदवाराची जागा दाखवून नाही. शिवसेना राज्याचे शत्रू आहेत असं म्हणालेत. राज्याच्या शत्रूंना सन्मानित करायला नको पाहिजे होता. राज्याचे शत्रू कोण आणि राज्याचे मित्र कोण? लाखो राज्यातील महिला साहेबांना माझा लाडका भाऊ म्हणून म्हणतायत, करोडो. नक्की. लोकांचा प्रतिसाद आपण पहा, लोकांचा काल दिल्ली मधला प्रतिसाद पहा एकनाथ शिंदे साहेबांसाठी. संपूर्ण दिल्ली त्या ठिकाणी उपस्थित होती. त्याच्यामुळे संजय राऊतांना काय वाटतं याला महत्व नाहीये. अहो, शिवसेना यांना म्हणण्याचा अधिकार काय? हे कधी आली शिवसेनेत? जी शिवसेना उभी राहिली ते नक्की कष्टावर उभी राहिली तेव्हा संजय राऊत शिवसेनेत नव्हते. नाही. नरेशजी तुर्तास धन्यवाद. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली, तेवढा वेळ थांबलात आणि संवाद साधलात. धन्यवाद. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया येते, ती सुद्धा बघूयात. मैं संजय राउत साहब से पूछना चाहता हूं, शिवसेना पार्टी को किसने फोड़ा? जो शिवसेना पार्टी से राज ठाकरे निकल के खुद की पार्टी निकाल ली उन्होंने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उनको मजबूर किसने किया? या फिर एकनाथ शिंदे साहब जो अपने विधायकों को लेके गुवाहाटी और सूरत चले गए थे, उनको इस तरह जाने से किसने मजबूर किया? तो खुद की तरफ देखिए, 4 उंगलियां आपकी तरफ है और बात घर जोड़ने की आप ना कीजिए, क्योंकि घर फोड़ने वालों में से आप है. आपको कभी महाराष्ट्र माफ नहीं करेगा. ठीक है, थैंक यू सर. तुम्हाला कधी महाराष्ट्र माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरींनी संजय राऊतांवर ही टीका केली आहे की 4 बोटं तुम्ही इतरांकडे कराल तर एक बोट तुम्ही इतरांकडे कराल तर 4 बोटं तुमच्याकडे असतील.